सोलापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्राच्या परिसरात आहोत आणि सीना नदीचं पात्र जर पाहिलं तर विस्तारित असे पात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 नदींचं जे पाणी आहे ते सीना नदीला येऊन मिळत असतं. बार्शी आणि सीना नदी जे कोळेगाव आहे त्या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 2,12,000 जे पाणी क्युसेस आहे ते सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे सीना नदीचं जे पात्र आहे ते विस्तारित आणि रूप जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मात्र असं असलं तरी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील गावांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेक गावांना सीना नदीच्या महापुराचा फटका आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की सीना नदी सध्या आपण सोलापूर पुणे महामार्गावर जो पूल आहे त्या पुलावरून या सीना नदीचा आढावा घेत आहोत आणि नदीचं पाहिलं तर पात्र सोडून अर्धा किलोमीटर बाहेर हे पाणी आहे ते पडलेलं आहे. त्यामुळे जे नदीकाठचे जे गावं आहेत किंवा शेती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पाहतोय की गेल्या 4 महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कुठेतरी शेतकरी आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. कारण जे खरीप हंगामाचं पीक आहे त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल किंवा कांदा असेल अशा पिकांना या पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. आणि 3 तालुक्यातील जे गावं आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी आता सोलापूर जिल्हा प्रशासन असेल किंवा तालुका प्रशासन असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर जे रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा जे आपत्ती व्यवस्थापन असेल ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सीना नदी पात्रात पाहायला गेलं तर 2.25 लाख क्युसेस इतका पाण्याचा जो प्रवाह आहे तो सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला आता सीना नदीकाठच्या पुराचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे अशीच अपेक्षा सध्या तरी प्रशासनाकडून केली जात आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर.